सोशल मीडिया संवाद साधण्यासाठी निर्माण झालेलं एक प्रभावी माध्यम, मात्र सध्या संवादापेक्षा टोमणे, पलटवार आणि एकमेकांना डिवचण्यासाठीच त्याचा वापर जास्त होतोय असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय। आणि याचंच प्रत्यय परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आलाय। निमित्त ठरलंय परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड। तब्बल दशकभरानंतर रामप्रसाद बोर्डीकर पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले। त्यामुळे साहजिकच या निवडीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं, पण अध्यक्ष पदापेक्षा सुद्धा जास्त चर्चा रंगली ती म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसची। या एका स्टेटसनं परभणीच्या राजकारणामध्ये चर्चेला उधाण आलंय, कारण हे स्टेटस व्हायरल होताच आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याला प्रतिउत्तर दिलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते म्हणजे बोर्डीकर विरुद्ध गुट्टे हा वाद। त्यामुळे मेघना बोर्डीकरांचं स्टेटस नेमकं कोणासाठी होतं? रत्नाकर गुट्टेंना उद्देशून त्यांनी हा टोला खरंच लगावला होता का? आणि जर तसं असेल तर बोर्डीकर आणि गुट्टे यांच्यातला हा वाद नेमका कुठून सुरू झाला? आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडीनंतर पुन्हा एकदा हा वाद सोशल मीडियावर का पेटलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। रामप्रसाद बोर्डीकर हे एकेकाळचे परभणीमधील एक हाती शिलेदार होते। जिल्हा बँकेवर ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना अगदी बँकेत यायला प्रवेश बंदी होती। मात्र त्यानंतर आता दशकभराने पुन्हा एकदा ते अध्यक्ष झाले आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हजर होते। मात्र तरीही मेघना बोर्डीकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला उत्तर मात्र रत्नाकर गुट्टे यांनीच दिलंय। त्यामुळे सर्वांनीच भुवया उंचावलेल्या आहेत। मेघना बोर्डीकर यांच्या स्टेटसला उत्तर देताना आपल्या फेसबुकवर गुट्टेंनी याबद्दल लांब लचक सुद्धा पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहूया, पण त्याआधी बोर्डीकरांचं स्टेटस काय होतं यावर नजर टाकूयात। तर बोर्डीकरांच्या स्टेटसमध्ये असं लिहिलं होतं की सगळ्याच शर्यतीमध्ये भाग घ्यायचा नसतो, काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात। आणि अशा ओळींनी बोर्डीकरांनी स्टेटसमध्ये लिहिलंय, ज्यावर प्रतिउत्तर म्हणून गुट्टेंनी असं लिहिलंय की अनुभवाचे बोल, जर तुमची नियत साफ असेल तर नियती तुम्हाला कधीच हरू देत नाही। कठीण प्रसंगात कोण आपला आहे याची खरी ओळख होते। गरज संपल्यावर साथ सोडणाऱ्यांची नाती नसतात, तर ते फक्त व्यवहार असतात। गरजेपुरतं जवळ येणाऱ्यांची नसतात कोणतीही नाती, वापर करून सोडणाऱ्यांच्या सुद्धा हाती शेवटी राखच येते। पाठीमागे वार करून स्वतःला हुशार समजणारे लोक एक गोष्ट विसरतात की नियतीच्या न्यायालयामध्ये प्रत्येक हिशोब चुकता होतो। म्हणून सूड बाळगू नका, राग धरू नका, फक्त शांतपणे पुढे चला। पाठीत वार करणाऱ्यांचा राग धरू नका, त्यांना शांतपणे आयुष्यातून वगळा आणि जे कठीण काळातही तुमच्या सोबत उभे राहिले त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहा, कारण एक गोष्ट अटळ आहे की जर तुमची नियत साफ असेल तर शेवटी विजय तुमचाच असतो। असं काहीसं प्रतिउत्तर म्हणून गुट्टे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले। आता सगळ्यांना ही उत्सुकता आहे की रामप्रसाद बोर्डीकर अध्यक्ष झाल्यावर रत्नाकर गुट्टे स्वतः स्वागताला हजर असताना त्यांनी मेघना बोर्डीकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस स्वतःवर का ओढून घेतलंय? तर त्याची काही कारणं सापडतात आणि ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये मेघना बोर्डीकर यांना भाजपच्या वरिष्ठांना आपली ताकद दाखवण्यासाठी यश मिळवणं गरजेचं होतं। मात्र मेघना बोर्डीकर यांना ऐनवेळी उमेदवारीच मिळत नव्हती आणि त्यासाठी त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मदत मागितली। आमदार गुट्टेंनी सुद्धा मदत केली देखील आणि त्यांनी आपले अनेक उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरवले, ज्याचा फायदा मेघना बोर्डीकरांना झाला देखील। मात्र त्याच वेळी या उपकारांची परतफेड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मेघना बोर्डीकर करतील असं ठरलं होतं, पण नंतर यावरून बिनसलेलं असू शकतं। तिथेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील रत्नाकर गुट्टे यांना काही गोष्टींची अपेक्षा होती असं वृत्त काही माध्यमांनी सुद्धा दिलं होतं। सोबतच रत्नाकर गुट्टेच नाही तर आमदार राजेश विटेकर हे जिल्हा बँकेवर त्यांच्या समर्थकांची वर्णी अध्यक्षपदी लागावी यासाठी प्रयत्नशील होते असं म्हटलं जातंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनाही यासाठी त्यांचा छुपा पाठिंबा होता। मात्र चर्चा यशस्वी झाली नाही आणि 8 जागांवर तडजोड न झाल्यामुळे इथे निवडणूक घ्यावी लागली। दरम्यानच्या निवडणुकीत बोर्डीकर आणि सुरेश वरपुडकर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले व अपरिहार्यतून आमदार राजेश विटेकर
आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिली असं म्हटलं जातंय। यासाठीच मेघना बोर्डीकर यांनी आपल्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्याचं देखील म्हटलं जातंय। खरं तर मेघना बोर्डीकर आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात ही ठिणगी काही पहिल्यांदाच पडलेली नाहीये। यापूर्वी देखील रत्नाकर गुट्टे यांनी जाहीरपणे मेघना बोर्डीकर यांच्यावर आरोप केले होते आणि ते असे होते की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी आता त्यांची आहे। विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आणि माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले, मला निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। मात्र आता या दोघांनाही पालकमंत्री मेघना बोर्डीकर सोबत घेऊन फिरत आहेत आणि हे आम्हाला पटणार नाही। येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर विकास निधी दिला तर आमचा त्याला विरोध आहे। महायुतीमध्ये समन्वय ठेवायचा असेल तर एकमेकांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना बाजूला ठेवावं लागेल, अन्यथा मला कोणाची गरज नाही। सोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये मी जिंतूर विधानसभा मतदारसंघातील कोणाही व्यक्तीला मेघना बोर्डीकरांच्या विरोधात काम करा म्हणून फोन केला नाहीये। लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र ओबीसी मतदारांना वळवण्यासाठी मी जिंतूर विधानसभा मतदारसंघात प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला आदेश होता म्हणून मी हे काम केलं। त्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी लोकसभेचा विषय डोक्यात ठेवून मनामध्ये कटुता आणू नये असा सल्ला देखील त्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी दिला होता आणि त्यामुळे मेघना बोर्डीकर यांचा व्हॉट्सअप स्टेटस आणि त्याला रत्नाकर गुट्टे यांनी दिलेलं उत्तर हे एका अर्थाने शिळ्या कढीला नव्याने तडका बसलाय असं म्हणायला हरकत नाहीये। मात्र या सोशल मीडिया वॉर नंतर रत्नाकर गुट्टे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली आहे आणि या भेटीमध्ये परभणी जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं देखील गुट्टे यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या रत्नाकर गुट्टे आणि मेघना बोर्डीकर यांच्यात फडणवीसांनी समेट घडवून आणलाय का याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। मात्र या भेटीनंतर दोघांमधील वाद खरंच मिटला आहे का की हा केवळ राजकीय चर्चेपुरताच विषय आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया। मात्र तुम्हाला राजकीय नेत्यांच्या या स्टेटसच्या आडून चाललेल्या भांडणाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका।